Hello everyone, I'm Kaushik Lele. I welcome you all in my Marathi reading and listening practice session. So let's start. It's news about today's match between India and New Zealand. So the heading of this news is आजपासून महाकसोटी भारताला नवा इतिहास घडवण्याची संधी, which means Mahakasoti means great test match. So great test match is about to start from today and India has an opportunity to create new history. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात आजपासून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल सुरू होणार आहे. So the final match of World Test Championship is going to start from today, and then matches between India and New Zealand. Okay, so this is the main text of the news. Please pause the video and try to read it. इस वीडियो को प्लीज़ पॉज कीजिए और देखिए आप ये पढ़ सकते हो क्या, आपको इसका मतलब समझ में आता है क्या. उसके बाद मैं हिंदी और इंग्लिश में इसका मतलब एक्सप्लेन करूँगा. ओके, लेट्स स्टार्ट. भारतीय कसोटी क्रिकेट संघाने मागील 2 वर्षांपासून कामगिरीत सातत्य राखले आहे. कसोटी इज टेस्ट मैच. सो इंडियन टेस्ट cricket team has from last 2 years, कामगिरी is performance, सातत्य is continuity, राखले आहे is maintain. So the team has maintained the continuity in their performance from last 2 years. In हिंदी, भारतीय कसोटी क्रिकेट टीम ने गए 2 साल से अपने कामगिरी में निरंतरता रखी है. मात्र आता तो इतिहास झाला आहे. बट इट इज पार्ट ऑफ हिस्ट्री नाउ. लेकिन अब वह इतिहास है. आता नवा इतिहास लिहिण्याची संधी भारतीय संघाला आहे. संधी अपॉर्च्युनिटी. सो नाउ इंडियन टीम हैज एन अपॉर्चुनिटी टू राइट न्यू हिस्ट्री. इन हिंदी, अब नया इतिहास लिखने का मौका भारतीय टीम को है. भारतीय संघ आजपासून शुक्रवार न्यूझीलंड संघाविरुद्ध जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम लढतीला सामोरा जात आहे. आजपासून फ्रॉम टुडे. संघाविरुद्ध अगेन्स्ट द टीम. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा. जागतिक इज वर्ल्ड वाइड, कसोटी टेस्ट, अजिंक्यपद चैंपियनशिप, स्पर्धा इज कॉम्पिटिशन. अंतिम लढत फाइनल मैच. सामोरा जाणे इट मीन्स टू फेस. सो इंडियन टीम इज गोइंग टू फेस द फाइनल मैच अगेंस्ट न्यू जीलैंड in the final match of वर्ल्ड टेस्ट चैंपियनशिप. इन हिंदी, भारतीय टीम आज से शुक्रवार से न्यूजीलैंड टीम के खिलाफ जागतिक कसोटी अजिंक्यपद प्रतियोगिता के अंतिम मैच में जा रही है. ही लढत इंग्लंडमध्ये होत असल्याने खेळपट्टी आणि त्यांना मिळालेला सराव यामुळे अनेकांना या लढतीत न्यूझीलंडचे पारडे जड वाटत आहे. पारडे इट मीन्स लाईक इन दी shop we have the weighing pans and we have 2 pans on the 2 side. So parde means 1 pan of that weighing scale. And parde jad watat ahe, it means that particular pan is heavier. It means that particular side has favorable condition or is more powerful or more capable. So here अनेकांना न्यूझीलंडचे पारडे जड वाटत आहे. Means many are thinking that New Zealand is in better position. And why? The match is taking place in England. The pitches and
the practice that they got there. सराव means practice. So in हिंदी यह मैच इंग्लैंड में हो रही है, उसके वजह से जो पिच और उन्हें जो प्रैक्टिस मिली है उसके वजह से न्यूजीलैंड के चांसेस और न्यूजीलैंड बेहतर स्थिति में है, ऐसे बहुत लोगों को लग रहा है. नेक्स्ट, मात्र भारतीय संघ कुठेही कमी नाही आणि आम्हीच खऱ्या अर्थाने कसोटी क्रिकेटचे जगज्जेते आहोत हे दाखवून देण्याची वेळ आली आहे. मात्र बट हवेवर भारतीय संघ कुठेही कमी नाही. कुठेही कमी नाही मीन्स इट्स नॉट लेस एनीवेयर. Literally it means it is not less anywhere. In this context it will mean that Indian team is not less in any aspect. They are equal. And आम्हीच खऱ्या अर्थाने we are the real world conqueror. जगत जेते, world conqueror means that world champion in the कसोटी क्रिकेट, इन दी टेस्ट क्रिकेट. हे दाखवून देण्याची वेळ आली आहे. सो द टाइम हॅज कम टू शो दॅट वी आर दी वर्ल्ड चैंपियन एंड वी आर नो लेस इन एनी एस्पेक्ट. इन हिंदी, लेकिन भारतीय टीम किसी भी मामले में कम नहीं और हम ही असल में कसोटी क्रिकेट के चॅम्पियन है, ये दिखाने का समय आ गया है. त्यासाठी केन विल्यमसनच्या नेतृत्वाखालील न्यूझीलंडचे आव्हान परतवून लावण्यासाठी भारतीय संघ सज्ज झाला आहे. सज्ज होणे मीन्स टू बी रेडी. सो इंडियन टीम इज रेडी फॉर व्हॉट? आव्हान परतवून लावण्यासाठी. आव्हान चॅलेंज, परतवून लावणे literally means to return. So in this case to face the challenge of New Zealand which is playing under the leadership of Kane Williamson. in हिंदी, उसके लिए केन विलियमसन के नेतृत्व में न्यूजीलैंड की चुनौती का सामना करने के लिए भारतीय टीम तैयार है. कोट्यवधी चाहत्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी भारतीय संघ सर्वोत्तम खेळ करील यात शंकाच नाही. कोटी मीन्स क्रोर. सो कोट्यवधी मीन्स क्रोर्स ऑफ. चाहता मीन्स फॅन, प्लुरल इज चाहते. अपेक्षा एक्सपेक्टेशन, पूर्ण करणे टू फुलफिल. सो इंडियन टीम विल प्ले इट्स बेस्ट to fulfill the expectations of crores of fans. यात शंकाच नाही. There is no doubt about it. in हिंदी, करोड़ों चाहते और उनके जो फैंस हैं उनकी अपेक्षा पूर्ण करने के लिए भारतीय संघ अपना सबसे अच्छा खेल करेगा, इसमें कोई शंका नहीं, कोई दो राय नहीं. करोना काळात ही लढत होत असल्याने भारतीय खेळाडूंचा जास्तीचा वेळ हा विलगीकरणातच गेला आहे. विलगीकरण मीन्स आयसोलेशन और क्वारंटाइन. सो बिकॉज दिस मैच इज हैपनिंग इन द कोरोना पीरियड, मोस्ट ऑफ द टाइम ऑफ इंडियन प्लेयर हैज़ गॉन इनटू क्वारंटाइन. इन हिंदी, कोरोना के दौरान ये मैच हो रही है, उसके वजह से भारतीय खिलाड़ियों का ज़्यादा समय क्वारंटाइन में गया है. त्यात इंग्लंडमध्ये पुरेसा सराव भारताला मिळालेला नाही. त्यात मीन्स इन दैट और इन एडिशन टू दैट इंडिया हैज़ नॉट गॉट इनफ प्रैक्टिस इन इंग्लैंड. सराव प्रैक्टिस. इन हिंदी, उसी के साथ इंग्लैंड में पर्याप्त सराव या पर्याप्त प्रैक्टिस भारत को नहीं मिली है. नेक्स्ट, मात्र इंग्लंडमध्ये खेळण्याचा पुरेसा अनुभव असलेले शिलेदार भारतीय संघात आहेत. शिलेदार मीन्स
knights in the military or warriors. So in this case, very brilliant players. So Indian team has very brilliant players who have enough experience of playing in England. In हिंदी, लेकिन इंग्लैंड में खेलने का पर्याप्त अनुभव होने वाले बहुत सारे अच्छे खिलाड़ी भारतीय टीम में हैं. तेव्हा या शिलेदारांच्या जोरावर कर्णधार कोहलीला आपल्या शिरपेचात आणखी एक तुरा खोवण्याची संधी आहे. शिरपेच means headgear. तुरा it means like feather. So शिरपेचा तुरा खोवण्याची संधी or शिरपेचा तुरा खोवणे. This is a phrase which has equivalent in English as having another feather in cap. So with the help of these players, Captain Kohli has another chance to have another feather in his cap. In हिंदी, उस वजह से इन खिलाड़ियों के जो साथ है उसे प्राप्त कर साथ से कर्णधार कोहली को और एक विजेता पद मिलने का मौका है. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचे विजेतेपद मिळवणारा तो पहिलाच कर्णधार तर ठरेलच. सो ही विल बी द फर्स्ट कॅप्टन टू विन दी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप. पण भारताच्या खात्यात ICCच्या स्पर्धेचे आणखी एक जेतेपद जमा करणाऱ्या कर्णधारांच्या पंक्तीतही तो जाऊन बसू शकतो. पंक्ती इट मीन्स रो और लिस्ट. सो ही विल ऑल्सो एंटर द लिस्ट ऑफ दोज कॅप्टन्स हू हॅव बॅग्ड ICC चॅम्पियनशिप फॉर इंडिया. खाते मीन्स अकाउंट. सो भारताच्या खात्यात इन द अकाउंट ऑफ इंडिया, इन इंडियन अकाउंट. ICCच्या स्पर्धेचे द चॅम्पियनशिप और द कॉम्पिटिशन्स बाय ICC. आणखी एक जेतेपद, वन मोर विक्टरी. सो इन हिंदी, जागतिक कसौटी अजिंक्यपद स्पर्धा का विजेतेपद मिलने वाला वह पहला ही कैप्टन तो होगा ही, उसके साथ भारत को ICC स्पर्धाओं में और एक विजेतेपद देने वाले कैप्टन के सूची में भी वो शामिल हो सकता है. सो दैट्स इट फॉर टुडेज सेशन. आई होप you will find it useful. The content as interesting and my explanation in English and Hindi helpful. Please let me know your comments and your feedback, your ideas for next sessions, and do visit my website learnmarathivithkaushik.com for many more Marathi learning resources to learn Marathi from English and Hindi and Gujarati from English. And do like the video, share it with your friends, subscribe to the channel. Thank you. See you next time. Bye.